चला मंडळी, आम्हाला तर खरं म्हणजे पहिले जायचं होतं ज्योतिबाला, परंतु आम्हाला आमच्या ड्रायव्हरने घेऊन आलं आहे पन्हाळ्याला, नंतर आम्ही ज्योतिबाला. तर आम्ही आत्ता आलो पन्हाळगडावरती. हा पन्हाळगडाचा 3 दरवाजा म्हणजे मुख्य दरवाजा. तर मग चला बघूया पन्हाळा कसा. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हा आता आम्ही पन्हाळा किल्ल्यावरती एक कोणतं तरी एक स्पॉट बघायला आलेलो आहे. आता ते नाव स्पॉटचं आता आमचं गाईड सांगेल आम्हाला. गाईड आपल्याला काय माहिती देणार आहे, बघू आपण. तर चला चला. हरी हरी हो. अहो काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, क्यों बसला. बालेकिल्ल्याचा आतला परिसर आहे तो 12 एकर आहे. 2 किलोमीटरची भिंत. ही तटबंदी दिसते का तुम्हाला? बालेकिल्ला म्हणजे छोटा किल्ला. कोणत्याही किल्ल्यावरती गेला तर किल्ल्याच्या आतील एक मेन किल्ला असतो, ज्याला आपण बालेकिल्ला असं म्हणतो. बालेकिल्ल्याचं वैशिष्ट्य बघा, या इमारतीने याच्या सुरक्षा भिंती दिसतात का तुम्हाला? तटबंदी. या तटबंदी असणं आवश्यक आहे. हजारो वर्षापूर्वी 10व्या शतकामध्ये भोजराजाने किल्ला बांधला, त्यांना या इमारती बांधता आल्या, परंतु त्या इमारतीच्या तटबंदीचं बांधकाम होत नव्हतं. जसं की पायाखंडी केली की 10-12 फुटावरती चढलेली भिंत त्याची पडझड व्हायची. सारखं होत असल्यामुळे गावामध्ये दवंडी फुटली. दवंडी म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? घोषणा अनाउन्समेंट करण्यात आली. त्यावेळेला एका पुजाऱ्याने सांगितलं की जिथं तटबंदी उभारत नाही त्या ठिकाणी एका जिवंत स्त्रीचं बलिदान झालं. म्हणजे एक दंतकथा म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. जात्या वेळेस आपल्याला एक मूर्ती खाली बघायला मिळेल. एका जिवंत बाईचं बलिदान झालं, जिचं नाव आहे जखूबाई तेलीन. लोक तिला आवडीने गंगू तेलीन म्हणायचे. तर या गंगू तेलीनं आपलं स्वइच्छेने बलिदान दिलं. ती गरोदर होती. तिच्या काय अटी शर्ती होती की तिच्या पोटाला काय अपत्य होईल त्याच मुलांचं नाव या इमारतीनं देण्यात यावं. तर तिला 2 मुली झाल्या. त्याच मुलींचं आणि आईचं नाव त्या इमारतीने देण्यात आलं, गंगा यमुना सरस्वती. तुम्ही जी म्हण ऐकलं की कहा राजा भोज और कहा गंगू तेली, ती इथून म्हणजे एवढा मोठा राजा असून त्या गरीब स्त्रीचं बलिदान सगळ्यात श्रेष्ठ आणि महत्वाचं. चला आता इथून बघा, समोर उभं राहायचं. पायथ्याशी मूर्ती दिसते, ती मूर्ती बघून पुढं. खाली फक्त मूर्ती दिसते बघा दगडी, ती मूर्ती बघून पुढे या. गंगा पलीकडे बघा, 2 नंबर यमुना सरस्वती. तांदूळ, वरी आणि नाचणी असं 3 प्रकारचं धान्य साठवायचं. आपण आता धान्य कसं मोजतो? किलोग्रॅम, क्विंटल किंवा टनाच्या हिशोबाने. पूर्वी कसे मोजायचे? पळवं, मापटा, चिपटं, पायली, शहर, मन आणि खंडी. एक खंडी म्हणजे 20 पोती. 100 किलोचं 1 पोतं. अशा खंडींची किती? 25,000 खंडी. युगत मांडली, अरे युगत मांडली, राजन युगत मांडली, बघा 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 राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी अशी ही युगत म्हणतात ती जुबान हिंदीच्या खेम्यात म्हणतात तो जिभेनं. आता आम्ही इथे आलेलो आहोत. तिथून कोकण दिसतो. डाव्या बाजूला आहे तो म्हणजे कोकण आणि इकडे उजव्या बाजूला आहे तो म्हणजे वारण्याचा खोरा. आता आम्ही जात आहोत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची पन्हाळगडावर जिथे भेट झाली त्या ठिकाणी आम्ही आता जात आहोत. तर चला बघूया. या ठिकाणी झालेली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट. कुठे होतास रे लेकरा? तुमच्या जवळच होतो आबासाहेब. तुमच्यापासून कधी दूर गेलोच नाही. होय रे बाया, आम्हाला खात्री आहे तुम्हाला आमच्यापासून कोणी दूर करूच शकणार नाही. ना परके ना आपले.
क्षमा असावी आबासाहेब. अदब विसर. मंडळी, आपण आलेलो आहोत आपल्या ट्रिपचं शेवटचं ठिकाण म्हणजे दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. आणि ज्योतिबाचं दर्शन, ज्योतिबाला खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे मोस्टली तर आम्ही मुखदर्शनच घेऊ, कारण का आम्हाला परतीचा प्रवास देखील हे चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठ देवा, कीर्ती तुझी भारी, अरे डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी. अरे कृपा करी माझ्यावरी, हा केला तू धावर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी, डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी. अरे कृपा करी माझ्यावरी, हा केला तू धावर. तर मंडळी, 15 मिनिटानंतर आमचं दर्शन झालेलं आहे. आम्हाला आधी वाटलेलं की खूप गर्दी आहे, परंतु आम्ही मुख्य दर्शन रांगेतूनच गेलो आणि आमचं 15 मिनिटातच दर्शन झालं. तर मग बोला, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. ये भाल्या उंच डोंगरात देवा तुझा वासर, मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासर. अरे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र, ज्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र. हे आलो देवा घेऊन मनी भोळा भावर, देवा गोड माझी. तर मंडळी, अशा प्रकारे आपली ट्रिपमधली सर्व ठिकाणे बघून झालेली आहेत. आता आपण परतीच्या प्रवासाला लागत आहोत. तर चला परतीच्या प्रवासाला, रिटर्न टू. दमून भागून आलेलो आहे. आता आम्ही थोडंसं जेवतो, नंतर आपण ब्लॉगचं एंड करू. हा शेवटी शेवटचं जेवण आहे. हे जात आहेत नॉनव्हेज खायला, मी जातो व्हेज खायला. बाय बाय. बघू आता आतमध्ये जेवण कसं आहे, काय नवीन हॉटेल आहे. काल जेवलो, आज बघूया कसं आहे. योग्यता, जेवण कसं आहे? आता जेवण आलेलो आहे. जेवण तर भारी होता. महिला मंडळाला पण विचारला, ते पण भारी आहे. आता ध्रुव पण आलेला आहे. व्हेज खाऊन त्याला विचारूया कसं काय. आमचं व्हेजचं जेवण कधी झालंय आणि हे यांच्यासाठी आम्हाला 1 तास थांबायला लागलं इथं. काय करणार, चिकन शिजत होता ना. आता त्याच्यासाठी आम्हाला 1 तास आणखी टाइम लागला. आता आम्ही कधी पोचू काय माहिती. पण मंडळी, कोल्हापूरची ट्रिप एकदम मस्त झाली. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. कोल्हापूरची ट्रिप एंड करणार आहोत. बट जाता जाता आपल्या सर्व मंडळींना विचारू की कशी वाटली तुम्हाला कोल्हापूर ट्रिप. चला आतमध्ये जाऊ. ड्रायव्हर दादाला विचारू, आमच्यामुळे तुम्हाला काही त्रास झालेला नाही ना. मला नको काय दादा. अरे दादा, दादा बोल, आमच्यामुळे काही त्रास वगैरे तुला? नाही
दादा नाही बोलतोय. ठीक आहे, आपण पुढे दादा बघू. लाजला. आता आपलं रात्रीचं जेवण झालेलं आहे. आता आपली ट्रिप शेवटच्या टप्प्यात, आपण परतीच्या प्रवासाला आहोत. कराड रोडला जाऊ आपण आता. तर सर्वांना विचारूया की त्यांना कोल्हापूर ट्रिप कशी वाटली. हे आजी कसा वाटला? इकडं अरे मामा कशी वाटली ट्रिप? तुम्हाला? मला तर एकदम मंडळाची ट्रिप छानच वाटली. पुढल्या वर्षी पण अशीच ट्रिप सर्वांनी काढली. नक्की नक्की नक्की. पुढल्या वर्षी राज्याच्या बाहेर चला. तुम्हाला तुम्हाला आम्हाला मस्त वाटली. जेवण कसं वाटलं? अविस्मरणीय. कसं वाटलं? लय भारी. कशी वाटली तुम्हाला ट्रिप? दोन तीन दिवस जेवण कोल्हापूरमध्ये आराम भेटला. कोल्हापूरमधील कोणतं ठिकाण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं? काका तुमचं काय? दर्शन घेतलं, मला समाधान वाटला. आपल्या देवीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर शाहू पॅलेस सर्वात उत्कृष्ट आणि ज्योतिबाचं दर्शन घेऊन तर खूप छान वाटलं. त्या रांगेमध्ये दर्शन चांगलं झालं सगळीकडे. आणि महत्वाचं म्हणजे काय, सगळीकडे दर्शनाला काय त्रास आम्हाला झाला नाही. व्यवस्थित दर्शन झालं सगळीकडे. तुम्हाला कसं वाटला? विक्रांत पाडगे नमस्कार. कसं वाटलं तुम्हाला? छान छान उत्तम. 2 दिवसात बरेच स्पॉट झाले आपले कव्हर करून आणि आता परतीचा प्रवास करतोय. खूप आनंद होतोय, झोपावं असं वाटतं. बाय बाय. त्याला उद्या सकाळी 5च्या ट्रेनला जायचंय, पण आपण पोहोचणारच आहोत सकाळी 5 वाजता. प्रीतम पाडगे मजा आली. रंकाळा तलाव तर एवढा भारी होता. रंकाळा तलावाची आपण शूटिंग करू शकलो नाही, सॉरी. मीरा कसं वाटलं? किलबिल परिवार कसं वाटलं तुम्हाला? अशा प्रकारे आपण आपला कोल्हापूर ट्रिपचा ब्लॉग संपवत आहोत. चला सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोरया.